अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो बघा, आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये असंख्य अडथळे असतात। बऱ्याच वेळा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत। बऱ्याच वेळा आयुष्यात काय चाललंय तेच कळत नाही। घरामध्ये सतत आजारपण सुरू असतं, भांडणं सुरू असतात। कितीही देवदेव केलं, कितीही पूजापाठ केली तरी त्यातून काही फळ मिळत नाही किंवा त्याचा काही आपल्याला अनुभव येत नाही। बऱ्याच वेळा कुठलंही काम करायला घेतलं की त्यामध्ये सतत अडथळ्याला सुरुवात होते। घरात सततचं आजारपण सुरू असतं। लक्ष्मीची प्राप्ती घरात होतच नाही आणि जरी झाली तरी ती लक्ष्मी घरामध्ये टिकतच नाही। खूप मेहनत कष्ट करूनही घरामध्ये पैसाच येत नाही। पैशांची जी कामं आहेत ती कामं होतच नाही। बघा, बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात अशी सिच्युएशन येते की तेव्हा मार्गच सापडत नाही आणि काय करावं ते कळत नाही। जर तुमच्यापैकी कोणाच्या आयुष्यामध्ये सध्या अशी काही सिच्युएशन असेल की ताई आम्हाला मार्गच सापडत नाहीये, काय करू ते कळतच नाहीये, खूप घरामध्ये एक नैराश्य म्हणतो ते नैराश्य आहे, घरामध्ये नकारात्मकता आहे, घरामध्ये बाधा आहे किंवा माझ्या कुठल्याच कामाला कुठल्याच उपायाला कुठल्याच सेवेला फळ मिळत नाही, कुठल्याच सेवेला मला यश मिळत नाहीये, मी यशप्राप्तीसाठी किंवा केलेल्या सेवेचं फळ मिळण्यासाठी काय करू? तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी त्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय घेऊन आलेली आहे, जो तुम्हाला सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइमाला दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे। बघा, बऱ्याच वेळा आपण देवपूजा करतो पण घरात खूप गोंधळ असतो, चित्त धाऱ्यावर नसतं, मनात अनेक प्रश्न असतात, मनामध्ये एक आपण ज्याला म्हणतो घालमेल सुरू असते, बऱ्याच गोष्टींचा विचार करत असतो। आपण देवपूजा करतोय पण बाजूला कोणतरी भांडत आहे, त्या गोष्टींचा आपण कानावर आवाज घेत आहोत। देवपूजा करत आहोत पण मनामध्ये एखाद्या व्यक्तीचा तिरस्कार करत आहोत, माझ्यासोबत हे का घडलं, अशा अनेक गोष्टींचा विचार करत आहोत। तर लक्षात घ्या, ती जी केलेली देवपूजा आहे ती तुम्हाला सार्थ ठरणार नाही, म्हणजे त्याचा लाभ जो आहे तो तुम्हाला कधीच मिळणार नाही। कधीही देवपूजा करत असताना त्या भक्तीमध्ये तुम्हाला तल्लीन झालं पाहिजे, त्या भक्तीमध्ये एकनिष्ठ असलं पाहिजे। जेव्हा तुम्ही एकनिष्ठ होऊन देवपूजा कराल, पूर्ण मन चित्त ज्याला म्हणतो ते चित्त लावून जेव्हा तुम्ही सेवा कराल तर त्याचं जे फळ आहे ते फळ तुम्हाला त्वरित मिळेल। खरं तर देवपूजा ही नेहमी सात्विक वेळेला करायची असते। बरेच लोक काय करतात की जसा वेळ मिळेल किंवा जशी टाइम मिळेल तर त्यानुसार देवपूजा करतात। पण लक्षात घ्या, सायंकाळी जेव्हा तुम्ही देवपूजा कराल तेव्हा 6:30 ते 7:30च्या दरम्यान देवपूजा ही झालीच पाहिजे, कारण ती सात्विक वेळ, दिवे लागण्याची वेळ, जिला सांज वेळ म्हणतो, लक्ष्मी प्राप्तीची वेळ म्हणतो, याच वेळात दिवे लावले गेले पाहिजेत आणि याच वेळात देवपूजा जी आहे ती झाली पाहिजे। बरेच लोक सकाळी मस्त 7-8ला उठतात, 9-10 वाजता त्यांची देवपूजा असते। बघा, सकाळची ही जी सात्विक वेळ, जिला आपण लक्ष्मी प्राप्तीची वेळ म्हणतो, ती वेळ आहे 6च्या पुढे ते सकाळी 7:30च्या दरम्यान, म्हणजे 6 ते 7:30च्या दरम्यान तुम्हाला सकाळची जी देवपूजा आहे ती तुम्हाला करायचीच आहे। या वेळेवरती जर तुम्ही देवपूजा केली तर साक्षात लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल, कारण या वेळात साक्षात माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये भ्रमंती करत असते। बघा, बरेच लोक असेही आहेत की जे देवपूजा करतात, नैवेद्य दाखवतात, सगळं करतात आणि त्यानंतर शेवटी दिवा लावतात। असं जर तुम्ही करत असाल तर तीही देवपूजा तुमची कधीच सिद्ध ठरणार नाही। कधीही देवपूजा, उपासना, कुठलाही व्रत संकल्प करत असताना सगळ्यात अगोदर तुम्हाला दिवा लावायचा असतो। दिवा प्रज्वलित करून आणि मग त्यानंतरच तुम्हाला जी देवपूजा आहे ती देवपूजा किंवा जे काही तुम्ही सेवा करणार आहात त्या करायच्या असतात। बघा, आपल्यापैकी असेही काही लोक अजूनही आहेत, अगदी मीही माझ्या अवतीभोवती अशी लोक बघते की जे देवांना स्नान घालतात, अंघोळ घालतात वगैरे, सगळं एकदम मनापासून करतात, पण ते जे देवांना अंघोळ घातलेलं जे पाणी आहे हे पाणी तुळशीला घालतात। बघा, तुळस हिला हरिप्रिय म्हटलं जातं, जिला भगवान श्री विष्णूंची प्रिय सखी मानलं जातं। तुळस माता ही अत्यंत पवित्र असते आणि तिची जी सेवा आहे ती पवित्र मनाने करायची असते, शुद्ध भावनेने करायची असते। देवांना घातलेलं जे अंघोळीचं पाणी आहे ते पाणी जर तुम्ही, ते स्नान केलेलं पाणी जर तुम्ही तुळशीवरती घालाल तर देवपूजेचं फळ तर मिळणार नाहीच, मात्र तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्याचा दोषही मोठ्या प्रमाणात लागेल। त्यामुळे जर तुम्ही असं काही करत असाल तर ते आत्ताच बंद करा। अजिबात तुळशीवरती कुठल्याही प्रकारचं असं पाणी तुम्हाला घालायचं नाहीये। घराच्या अवतीभोवती एखादं फुलझाड असेल तर त्या फुल किंवा फलझाडावरती तुम्हाला हे देवांना अंघोळ घातलेलं पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे। बघा, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवे लागणीला
आपल्याला एक अत्यंत विशेष गोष्ट करायची आहे, ती म्हणजे जर तुमच्या घरामध्ये दक्षिणवर्ती शंख असेल, नसेल तर त्यांनी आत्ताच आवश्यक घेऊन या. या शंखाचे असंख्य उपाय आहेत आणि या शंखाचे जे लाभ आहेत ते देखील तितक्याच पटीने जास्त आहेत. तुम्हाला काय करायचे, दररोज सकाळी या शंखामध्ये पाणी भरायचं आहे आणि हे जे शंखातील पाणी आहे हे थोडं थोडं घरातील चारही कोपऱ्याने शिंपडायचं आहे. सायंकाळी देखील या शंखातील जे पाणी आहे देवपूजा झाल्यानंतर ते तुम्हाला घरातील कोपऱ्यांना घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे. एखादं फूल घ्या किंवा मग एखादं आंब्याचं पान घेतलं तरी चालेल. त्या पानावरती किंवा त्या फुलावरती हे पाणी जे आहे ते घालून तुम्हाला संपूर्ण घरभर हे जे पाणी आहे ते शिंपडायचं आहे. बघा, तुम्ही हा उपाय करायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला 4 ते 5 दिवसांमध्येच याचा जो अनुभव आहे तो अनुभव यायला सुरुवात होईल. याचा रिझल्ट तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता कमी व्हायला लागेल. तुमच्या घरात सकारात्मकता येईल. अडलेली कामं तुमची मार्गी लागतील. घरामध्ये पवित्र वातावरण तयार होईल. जिथे घरात बसावंसही वाटत नव्हतं, सतत अशांत वाटत होतं, तिथे एक शांती तुम्हाला लाभेल आणि तुमच्या घरात लक्ष्मीची कृपा देखील प्राप्त होईल. आता यानंतर जर तुमच्या घरात खूपच कलह होत असतील, कुणाचंच कुणाशी पटत नसेल, घरात सकाळ संध्याकाळ सतत वाद भांडणं, प्रत्येक गोष्टीवरनं घरामध्ये किटकिट किरकिर चालू असते, नवरा खूप दारू पिऊन येतो, मुलं ऐकत नाही, व्यसनाधीन झालेले आहेत, अशा जर काहीही गोष्टी तुमच्या घरामध्ये सतत घडत असतील तर तुम्हाला दररोज सकाळ आणि संध्याकाळ जी आपण देवपूजा करतो, ही देवपूजा झाल्यानंतर घंटीचा नाद करायचा आहे. हा घंटी नाद फक्त देवघराच्या समोर नाही तर देवघराच्या समोर उभं राहून इथून तुम्हाला संपूर्ण घरामध्ये ही जी घंटी आहे ही घंटी फिरवायची आहे. अगदी सकाळ आणि संध्याकाळ दोनही टायमाला तुम्हाला आपल्या घरामध्ये कमीत कमी 10 ते 15 मिनिटं हा घंटीचा जो नाद आहे तो करायचा आहे. याने काय होईल तर घरामध्ये असलेली जी नकारात्मक शक्ती असेल किंवा घरामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा असेल, कुठलीही वाईट शक्ती असेल, कुठल्याही प्रकारची ज्याला आपण म्हणतो तांत्रिक बाधा असेल, तर त्या सगळ्या वाईट शक्ती या घंटी नादाने तुमच्या घरातून पळून जातील. घरामध्ये एक सकारात्मकता येईल. घरामध्ये जे वातावरण आहे ते शुद्ध आणि सकारात्मक वातावरण होईल, ज्यामुळे तुमच्या ज्या काही अडलेली जी कामं आहेत ती कामं पूर्ण होतील. घरामधील कलह कमी होतील. घरामध्ये कुठलाही व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीचा आजार संपून जाईल. अशा अनेक चांगल्या गोष्टी तुमच्या घरामध्ये व्हायला सुरुवात होईल. त्याचबरोबर तुम्हाला ज्या ज्या गोष्टींमध्ये अडचण येत होत्या किंवा जे डिप्रेशन होतं किंवा ज्या गोष्टींमध्ये सतत अडथळे येत होते, मार्ग सापडत नव्हते, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला मार्ग सापडायला लागतील, अडथळे दूर होतील. घरामध्ये सदैव माता लक्ष्मीची कृपा प्राप्त राहील आणि त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. अत्यंत साध्या आणि सोप्या या काही गोष्टी आहेत, ज्या पाळल्या तर त्याचा आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लाभ घडेल. तर प्रत्येकाने या गोष्टी ज्या आहेत त्यावर जुनं करा. आजचा हा उपाय कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.